प्रदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जळ। जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले। जे अहम भावाचे बोझे सांडूनी विकल्पाचिया झुळका चुकावूनी अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू। जया ऐक्याचिया उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीचिया पैल तीरा झेपावले जे। ते उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे निथावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी। येणे उपाये मज भजले ते हे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही। 7व्या अध्यायातला हा जो 15वा श्लोक आहे त्या श्लोकावरचं निरूपण आपण गेली बरीच दिवस पाहत होतो। 14 आणि 15 दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते। नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः माययाः अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिताः। हा श्लोक आपण खरा पाहिला नाही। माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते याच्यावरचं निरूपण आता आपण ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलं ते निरूपण आपण वाचलं ऐकलं आणि या निरूपणावर जवळपास 8-10 रविवार आपण श्रवण करत होतो। मूळ विषय असा चाललेला आहे, मग मधून मधून मूळ विषयाची आठवण करून द्यायला लागते। मूळ विषय असा चाललेला आहे की भक्ती योगाचं निश्चित रहस्य काय आहे, भक्ती कशाला म्हणतात आणि भक्ती ही साधनेतली अत्यंत पुढारलेली अशी अवस्था सिद्ध झाली। आपण आतापर्यंत जे निरूपण पूर्वीपासून अनादी काळापासून म्हणजे हे बरीच वर्ष झाली, याला सुरू झालं 1.5 वर्ष झालं, तेव्हापासून आपण हे ऐकतो आहोत। आपण असं ऐकतो आहोत की एक एक प्रगत अशी जी साधनं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आपल्या पुढे ठेवली, एक दालन जणू खुली केली। त्या सर्व दालनामध्ये अत्यंत श्रेष्ठ असं सर्वात शेवटचं दालन उघडलं ते म्हणजे हे भक्तीचं दालन। ही साहित्यिक भाषा आपल्याला काही कळणार नाही। भगवंतांनी आपल्याला सांगितलं प्रथम ज्ञान 2ऱ्या अध्यायामध्ये, त्या ज्ञानाच्याच अंतर्गत कर्म सांगितलं आणि ज्ञानाच्या अंतर्गत ज्याच्या बुद्धीमध्ये कर्म ठसलेलं आहे असा मनुष्य कोणत्या युक्तीने कर्म करतो याचा मार्ग सांगितला, कर्मयोग सांगितला आणि ही गोष्ट ज्यांनी जमवलेली आहे त्याचं वर्णन म्हणून स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली। एक दालन भगवंत आपल्या समोर उघडं करून ठेवत होते। आत्मविषयक ज्ञान हे ज्ञान जरी ऐकलं तरी त्याचा एकदम तसा निश्चय होणं अशक्य आहे। मग असा ज्याचा निश्चय झालेला आहे तो कशी कर्म करतो हे समजून उपयोग नाही।
कारण तसा जोपर्यंत निश्चय झाला नाही तोपर्यंत ती कर्म करता येणार नाहीत. मग असा निश्चय होण्यासाठी ज्या युक्तीने कर्म करायची त्याच्या संबंधी कर्मयोग सांगितला. हा कर्मयोग पुढं पुढं अगदी आज्ञांसारखा होत गेला. जसे आदेश द्यावेत किंवा आज्ञा द्याव्यात तशा मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण करून अध्यात्म चेतसा, आध्यात्मिक वृत्ती अंतःकरणात बाणवून निराशी ही फळाच्या विषयीची आशा सोडून निर्ममो भूत्वा ममत्व रहित होऊन. असं होता येत नाही हा प्रॉब्लेम आहे. कर्मयोग जरी समजला तरी देखील प्रत्यक्षतः कर्म करताना अशी कर्म करता येत नाहीत हा प्रॉब्लेम आहे, हा प्रश्न आहे. याचं कारण कर्म ज्या देह मन बुद्धीकडून घडायचं ती देह मन बुद्धी त्याकरता योग्य अशी झालेली नाही. म्हणून भगवंतांच्या या आज्ञा पालन करता येत नाहीत. आता उपाय असा की देह मन बुद्धीलाच वळण लावणं, की जे वळण लागलं असताना अशा पद्धतीने कर्म करणं सुलभ व्हावं. कशा करता अशा पद्धतीने कर्म करायची, त्यामुळेच बुद्धीचं स्थैर्य होऊन अहम आत्मा हा बोध अंतःकरणामध्ये ठसा. याच्याकरता साधना म्हणून ध्यान सांगितलं. 5व्या अध्यायाच्या शेवटी ध्यानाच्या कथनाचा प्रारंभ भगवंतांनी केला आणि अर्जुनाच्या सांगण्यावरून तीच गोष्ट विस्तृत प्रमाणामध्ये 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितली, जो आत्मसंयम योग म्हणून सांगितला गेला. कर्मयोग युक्ती जमवणाऱ्याला भगवंतांनी युक्त असं म्हटलं. तर ध्यान जमवणाऱ्याला म्हणजे कर्म करण्यासाठी आवश्यक जी देह मन बुद्धी व्हायला हवी, अलिप्त, साक्षी, न गुंतणारी अशी, त्याकरता ध्यान सांगितलं. त्याला भगवंत युक्त तर असं म्हणाले. पण कर्म आणि ध्यान हे जे जीवन आहे त्याच्याही बाहेर एक जीवन आहे. केवळ कर्तव्यात्मक कर्म असंच जीवन असेल असं नाही. मी विश्वाकडे पाहीन तर ते काही कर्तव्यात्मक म्हणून पाहणार नाही. मी विश्वातलं काही ऐकेन, काही कर्तव्यात्मक म्हणून ऐकेन असं नाही. कर्तव्यात्मक कर्मांची एक विभागवारी आहे आणि निश्चितपणे त्याला जीवनामध्ये स्थान आहे. आणि ते जमवण्यासाठी उपासनेला म्हणजे ध्यानाला देखील स्थान आहे. पण त्याच्याही बाहेर कितीतरी जीवन राहतच. वैयक्तिक कर्म आहेत, मनोरंजनात्मक गोष्टी आहेत, एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीची पडणारी गाठ आहे. कोणतंही कर्तव्य म्हणून नाही पण सहज पडणारी गाठ आहे. तेव्हा त्याचं वर्तन कसं असावं? सुमनू आणि शुद्धमती, अनिंदकू, अनन्य गती असे गुण त्यांनी अंगी बाणवले असले पाहिजे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम असं म्हणून भगवंतांनी सांगितलं की अव्यक्त असं जे जगत आहे, अव्यक्त असं जे विश्व आहे जे आपल्याला दिसत नाही पण परमात्म्याचं ते स्वरूप आहे, त्या अव्यक्त अशा जगताचं व्यक्त असं स्वरूप म्हणजे दृश्य जगत आहे. दृश्य जगताचा जो पसारा आहे तो पसारा अव्यक्तापासून निर्माण झालेला आहे. आणि अव्यक्तामध्ये सर्वात शेवटी परमात्मा आहे. परमात्म्यापासून अव्यक्त आणि अव्यक्तापासून म्हणजे परमात्म्यापासून अव्यक्त हे ऐकायला तुम्हाला जरा गंमत वाटेल पण मूळ स्वरूपच तसं आहे. ते भारत की खोज म्हणून जी एक सिरियल आहे त्याच्या आधी काही हिंदी अशी वचन उपनिषदांचं अनुवाद केलेलं असं ज्याच्या आधी सत नव्हतं आणि असत देखील नव्हतं, अंतरिक्ष देखील नव्हतं आणि आकाश देखील नव्हतं. म्हणजे आपल्याला जे अव्यक्त वाटतं त्याच्याही पलीकडं असं एक नित्य अव्यक्त आहे जे परमात्मा म्हणून ओळखलं जातं. ते नित्य अव्यक्त आणि त्याचंच दृश्य स्वरूप म्हणून जगत
हे जे जगत आहे हे जगत त्या नित्य अव्यक्त्यापासून म्हणजे परमात्म्यापासून वेगळं नाही. म्हणून या सर्व जगताकडे प्रेममय दृष्टीने पाहता आलं पाहिजे. परमात्माच असेल तर असूया रहित अंतःकरणाने या सर्व विश्वाकडे पाहता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आत्मविषयक तत्वज्ञान बुद्धीमध्ये ठसवण्याचा प्रयत्न करून तसंच भगवंतांनी सांगितलेली यथाशक्य कर्म आचरण करून ती कर्म आचरण करायला सुलभ जावं म्हणून ध्यानादी साधनांचा अभ्यास करून श्रद्धा, मत्सररहितता, सरलता या भावानी सर्व विश्वाची सर्व जगताची परमात्म भावानी पूजा करणं ही भक्ती म्हणून सिद्ध झाली. ही भक्ती प्राप्त कशी करायची, या भक्तीची लक्षणं काय हे आपण पाहिलं. आणि अशा प्रकारची भक्ती प्राप्त झाल्याखेरीज हे जे झकवणारं फसवणारं मायेने भरून राहिलेलं इंद्रियांना मोहित करणारं असं जे विश्व आहे त्याच्या पलीकडे जाता येणार नाही असा भगवंतांचा अभिप्राय आपण पाहिला. ही माया दैवी आहे. जसं परमेश्वरापासून जगत निर्माण झालं आणि ते जगत आम्हाला ज्या पद्धतीने भासतं त्याला आम्ही माया म्हणतो परमेश्वराच्या व्यतिरिक्त. पण परमेश्वरापासूनच निर्माण झालेली असल्यामुळं आमच्या स्वतःच्या शक्तीने ती माया आम्हाला ओलांडता येणार नाही. माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते, जे मलाच शरण येतात ते त्या या मायेला ओलांडून जातात. आणि मग मला शरण येणं म्हणजे काय त्याच्या ओव्या आता आपण पाहिल्या. सर्व भावे भजन, सद्गुरु रूपी नावाडी त्यांच्यावर सर्व प्रवास सोपवणं, आत्मसमर्पण हेच कोणी तराफे त्यांचा उपयोग करणं, अहंभावाचं ओझं सांडणं आणि विकल्पाच्या झुळका चुकावणं. आता मी जे बोलतोय तर ते आपल्याला समजेल अशी माझी अपेक्षा आहे. याच्यावर खूप प्रवचनं मी केली. आणि विषयांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा पाणी ढाळ अनुरागाचा निरुता होऊन पाणी ढाळू. तो पाणी ढाळ तीव्र अशी पाण्याची धार चुकवणं. जीव ब्रह्मैक्य हाच कोणी एक बोधाचा तारा समोर ठेवून केली जाणारी वाटचाल. वृत्ती निवृत्त करण्यासाठी म्हणून केलेले खास प्रयत्न ध्यानादी. विषयापासून विरक्ती आणि त्यामुळं त्या विरक्तीमुळं मनाला आलेली शांती हेच कोणी बळ उपरतीच्या वावी सेलत. तोच मी आहे असं अखंड अनुसंधान करण्याचा अभ्यास करणं ही एक गोष्ट. त्या अभ्यासाचा एक भाग म्हणून सोहम ध्यान करणं आणि ध्यानातून उठल्यानंतर तोच सर्व ठिकाणी पाहण्याचा अभ्यास करणं. सोहम भावाचे निथावे पेलत, येणे उपाय मज भजले ते माझी माया तरले असं भगवंत म्हणतात. आता भगवंत इथं भगवद्गीतेमध्ये जी गीतोक्त जी भक्ती आहे त्याच्यामध्ये नारदांनी सांगितलेली जी भक्ती आहे श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अशी त्या क्रमाने दिलेली नाही. पण आपल्याला भक्ती म्हणजे काही काही भावना आपल्या ठिकाणी इतक्या मुरलेल्या असतात की भक्ती याचा अर्थ श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अशा प्रकारची भक्ती साक्षात ओव्यांमागून ओव्या किंवा श्लोकांमागून श्लोक या पद्धतीने भगवंतांनी सांगितलेली नाही. भगवंतांनी काय भक्ती सांगितली ती मी थोडक्यात तुम्हाला सांगितली. आता ही भक्ती प्राप्त करण्यासाठी साधन म्हणून भक्ती आवश्यक आहे ती नारदांनी सांगितली. आपण समजून घ्या भक्ती म्हणजे खरी भक्ती काय आहे. आता जी आपण ऐकली ती
आणि ही भक्ती प्राप्त करण्यासाठी म्हणून काही एक साधन भक्ती असू शकेल. ती साधन भक्ती नारदांनी एका विशिष्ट क्रमाने वर्णन करून सांगितले की जी भगवंतांनी त्या क्रमाने सांगितली नाही तरी देखील त्या प्रकारे भगवंतांनी देखील निरूपण केलेलं आहे. पण त्या क्रमाने निरूपण भगवद्गीतेमध्ये कुठेही सापडत नाही. म्हणून अशा अपेक्षेने 12वा अध्याय भक्ती योग म्हणून वाचणाऱ्यांची निराशा होते की काहीच भक्ती म्हणून समजलं नाही असं त्यांना वाटत राहतं. आपल्या ठिकाणी जी भावना मुरलेली आहे भक्तीच्या साधना म्हणून पाहण्याची, त्या पद्धतीने आता भगवंतांनी कसं सांगितलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. याच क्रमाने श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम या पद्धतीने भगवंतांनी ही भक्ती कशी सांगितलेली आहे. ही जी नवोविधा भक्ती म्हणून प्रसिद्ध अशी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये श्रवण ही प्रधान भक्ती मानली जाते. समर्थ तर सांगतात की ऐक परमार्थाचे साधन जेणे घडे समाधान ते तू जाणगा श्रवण निश्चयसी. श्रवण ही एकमेव साधना की ज्या साधनेचा उपयोग करून साधकापासून मुमुक्षुपासून सिद्धांपर्यंत सर्व मार्गदर्शन घेत असतात, फायदा घेत असतात. या नवविधा भक्तीमध्ये श्रवण आणि सख्य या ज्या 2 भक्ती आहेत, या 2 भक्तीमध्ये खरोखरच दुसऱ्याची आवश्यकता लागते. सद्गुरूंची आवश्यकता लागते, त्यांच्याही अंगाने ती भक्ती असते. आणि ज्या बाकीच्या भक्ती आहेत उरलेल्या 7 भक्ती, त्याच्यातली जी शेवटची आत्मनिवेदन भक्ती आहे ती एकरूपताच. तिथं देव आणि भक्त हे वेगळे उरत नाहीत. म्हणून उरलेल्या ज्या 6 भक्ती आहेत त्या 6 भक्ती एकतर्फी करता येतात अशा भक्ती आहेत. मात्र श्रवण आणि सख्य या ज्या 2 भक्ती आहेत, या 2 भक्तींकरता दोघांची आवश्यकता लागते आणि ते दोघं देखील भक्तीच्या करता म्हणून एकत्र आलेले असे असले पाहिजेत. पहिली भक्ती जी श्रवण भक्ती आहे ती श्रवण भक्ती जसं श्रवण करणारा भक्तीच्या अंगाने भावाच्या अंगाने श्रवण करेल तसं निरूपण करणारा आहे तो निरूपण करणारा देखील भक्तीच्या अंगाने, प्रेमाच्या अंगाने, प्रबोधनाच्या अंगाने याचा उद्धार व्हावा या तळमळीने सांगणारा असा असेल तेव्हाच श्रवण भक्ती शक्य आहे. एरवी व्याख्याता व्याख्यान देऊन जाईल आणि तुम्ही पुष्कळ म्हणाल की आम्ही श्रवण भक्ती केली तरी देखील व्याख्यात्याचा जर उद्देश व्याख्यान करण्याचा अथवा प्रवचन करण्याचा दुसरा काही अन्य असेल तर तुम्ही केलेल्या श्रवण भक्तीला देखील मर्यादा राहतील. कारण तो संपूर्ण प्रक्षेपण करू शकणार नाही. जे संपूर्ण प्रक्षेपण आहे ते संपूर्ण प्रक्षेपण आणि दोघांनी मिळून त्याच्यामध्ये सहभाग असणं अशी भक्ती म्हणजे श्रवण भक्ती आहे. हे श्रवण कशाचं करायचं हे देखील ठरलेलं आहे. आता परमार्थाचा विषय चाललेला आहे त्यामुळे इतर गोष्टींचं श्रवण करायला नको. श्रवण भक्तीमध्ये भक्ती म्हणून जर करत असू, परमात्मा प्राप्ती करता भक्ती करत असू तर इतर गोष्टींचा प्रश्न येत नाही हे काही सांगायची गरज नाही. समर्थ असं म्हणतात की बाकीचं सगळं ऐकावं पण मुख्यतः परमार्थाकरता जर ऐकायचं असेल तर ज्यामुळे अंतःकरणात भक्ती निर्माण होईल, विरक्ती निर्माण होईल, ईश्वराविषयी प्रेम निर्माण होईल असं अध्यात्मशास्त्र ऐकावं. त्यामुळे अध्यात्मशास्त्राचं श्रवण करणं यालाच श्रवण असं म्हणतात परमार्थामध्ये. बाकी श्रवण ही अत्यंत प्राथमिक, मूलभूत आणि पहिली साधना आहे सर्वच शास्त्रांच्या दृष्टीने.
सगळ्या गोष्टी जरी पुस्तकामध्ये असल्या तरी ते पुस्तक त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मुलांना देखील शाळेमध्ये पाठवायला लागतं. अक्षर ओळख झालेली आहे, वाचतो आहे, मग शाळेत पाठवण्याची आवश्यकता काय? याचं कारण श्रवणामुळेच समजतं. हा प्रयोग माणसाच्या जीवनामध्ये हजारो वर्षांपासून सिद्ध झालेला आहे. कॉलेजमध्ये देखील मुलं क्लासमध्ये बसली नाहीत असं दिसतं, तर ती क्लासमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये बसली नाहीत तर ट्युशन मध्ये जाऊन ऐकतात. आपल्याला असं वाटतं सगळी इकडं तिकडं कट्ट्यांवर बाहेर इकडं तिकडं फिरणारी अशी ही मुलं काय अभ्यास करणार? तर ती श्रवण करूनच शिकतात. ती कुठंतरी जातात, मग जिथं त्यांना पाठवले पालकांनी तिथं जाऊन ती ऐकत नाहीत, तर मग दुसरीकडे जाऊन ऐकतात आणि मगच शिकतात. ऐकल्याशिवाय शिकणं हे घडत नाही. ज्या काही माणसाच्या भावना आहेत त्या भावना प्रक्षेपित करायचं, दुसऱ्याला शिकवण्याचं सर्वात उत्कृष्ट साधन जर कोणतं असेल तर श्रवण हे आहे. त्याच्यापेक्षा दुसरं साधन नाही. ज्याला श्रवण नाही, ज्याला ऐकू येत नाही, अशा व्यक्तीच्या शिक्षणाला मर्यादा पडतात. तो शिकतो कारण भावना काही केवळ तेवढ्याच अंगाने व्यक्त होत नाही, पण सुलभतम साधन जर कोणतं असेल भावना दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये पोहोचवण्याचं तर श्रवण हे एकच आहे. म्हणून ज्ञान ग्रहणासाठी उपाय श्रवण हा एकमेव सांगितलेला आहे. हे श्रवण अध्यात्म ग्रंथाचं असावं. अध्यात्म ग्रंथांमध्ये देखील अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जसं पोथ्या आहेत, वेगवेगळ्या पोथ्या आहेत आणि त्याची पारायणाच्या पारायणा होतात आणि त्याचं श्रवण देखील होऊ शकतं. बुवांनी ही पोथी लावलेली आहे, ती पोथी चाललेली आहे, ती पोथी ऐकायची, अशा पद्धतीने श्रवण घडू शकतं. पुराण आहेत, कथा आहेत, त्याचं श्रवण होतं. भागवतासारखे महान ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांचं देखील श्रवण घडतं, श्रवण होऊ शकतं. तसंच उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध अशा प्रकारचे अद्वैत प्रतिपादन करणारे ग्रंथ आहेत, त्यांचं देखील श्रवण होऊ शकतं. आपण आपल्या डोळ्यासमोर आता जी चौकट म्हणून घेतलेली आहे, भगवंतांनी जे सांगितलेलं आहे त्यावरूनच ही चौकट ठरली. जे सर्व भावे मज भजले, सद्गुरु तारू पुढे, अहम भावाचे ओझे सांडुनी, ऐक्याचा जोडला तारा, हे सर्व म्हणजे या सर्व अपेक्षा जर पुऱ्या कोणत्या ग्रंथांमध्ये होत असतील तर फक्त अद्वैत ग्रंथांमध्ये पुऱ्या होतात, इतर ग्रंथांमध्ये नाही. पुराणांमध्ये या पुऱ्या होत नाहीत, केवळ पोथ्यांमध्ये या पुऱ्या होत नाहीत. असं असल्यामुळं अद्वैत ग्रंथांचं श्रवण हे क्रमप्राप्त ठरतं. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, उपनिषद अशा ग्रंथांचं श्रवण. हे श्रवण कशा करता करायचं हे ठरलं. हे श्रवण भक्ती प्राप्त होण्यासाठी साधन म्हणून करायचं. कोणती भक्ती? तर आता जी भक्ती आपण ऐकली ती भक्ती. ज्या भक्तीच्या योगाने भक्तीचे योगे देव निश्चये पावती मानव. जो साधन करणार आहे तो साधन करता साधक अहम ब्रह्म या भूमिकेमध्ये, या भावनेमध्ये जावा. या करताच श्रवण करायचं. कोणाकडून श्रवण करायचं? श्रवण हे सद्गुरूंकडून करायचं. जे हानी कणवा घेपती, हिताहित विचारती, हित अहित या संबंधी जे विचार करून सांगतात,
अशा सद्गुरूंकडून श्रवण करायचं. ऐसी कळवळ्याची लाभी जाती करी लाभा विण प्रीती. माऊलीचे चित्त पाहे बालकाचे हित. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती. कोणताही लाभ नसताना प्रेम करणारे असे जे असतात अशा सद्गुरूंकडून श्रवण करायचं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यांना प्रणिपात करायचा, शरण जायचं, त्यांना परिप्रश्न विचारायचे. मी कोण आहे, हे जगत काय आहे, परमात्मा काय आहे, माझा जगताचा संबंध काय, जगताचा परमात्म्याचा संबंध काय, माझा जगताचा आणि परमात्म्याचा परस्पर संबंध काय, अशा गोष्टी त्यांना विचारायच्या आणि त्यांच्याकडून श्रवण करायचं. संतांकडून श्रवण करायचं. जर सद्गुरू नसतील तर संत आहेत, संतांकडून श्रवण करायचं. संत आणि सद्गुरू यांच्यामध्ये फरक असा की सद्गुरू हे मला, माझे सद्गुरू हे माय माऊली आहेत आणि संत हे विश्वाची माय माऊली आहेत. माझी जी आई आहे तर ती माझ्या करता आई आहे आणि दुसरी माऊली आहे तीही मला माऊली आहेच, म्हणून संतांकडून श्रवण करायचं. जर संतही भेटले नाहीत तर उत्तम साधकांकडून श्रवण करायला हरकत नाहीच, त्यांच्याकडून देखील श्रवण करायचं. श्रवण करत असताना संतांची अथवा सद्गुरूंची अथवा उत्तम साधकांची भावना किंवा भूमिका काय असायला पाहिजे. संतांची आणि सद्गुरूंची भूमिका ही कळवळ्याची असते, उपकाराची असते. श्रवण हे दोन्हीकडून, मगाशी मी सांगितलं की दोघांची आवश्यकता आहे या भक्तीमध्ये, दोघांचा सहभाग आहे. जसा ऐकणाऱ्याला श्रवण केल्यामुळे लाभ होतो, ते कर्म घडतं ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये श्रवण केल्यामुळं, तसं जो निरूपण करत असतो त्याचंही एक कर्म चालू असतं. त्या कर्मापासून निरूपण करता कोणत्या हेतूनी कर्म करतो आहे याच्यावरून त्याची गती ठरते. जेव्हा सद्गुरू आहेत म्हणजे त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना सांगितलेलं आहे की तू निरूपण कर. परंपरा असलेले सद्गुरू, जसं परवा स्वामीजींनी प्रवचनात सांगितलं तसं केवळ गुरु शिष्य जोडी नाही, ते गुरु आणि हे शिष्य याच्या अलीकडं पलीकडं काही नाही असे सद्गुरू नाहीत. ज्यांना प्राचीन परंपरा आहे असे सद्गुरू, आणि प्राचीन परंपरेने ज्यांच्यापर्यंत ज्ञान आलेलं आहे, ज्यांच्या ज्ञानावर सद्गुरूंनी शिक्कामोर्तब केलेलं आहे असे सद्गुरू. अशा सद्गुरूंकडून ऐकावं. ते कोणत्या भावाने निरूपण करत असतात, ते जे निरूपण करत असतात त्या निरूपणाने त्यांना कोणत्याही पद्धतीने मान, पैसा म्हणजे लोकेशना, वित्तेशना, दारेशना, सर्व प्रकारच्या ईशना यांचा त्याग करून ते निरूपण करत असतात. त्यांच्या अंतःकरणात या कोणत्याही गोष्टी नसतात. निरूपण करणारे जे सद्गुरू असतात ते सद्गुरू नॉन एक्झिस्टन्स असे असायला पाहिजेत. म्हणजे व्यक्ती म्हणून आपण कोणी अहंकाराने आहोत असं त्यांना कदापि वाटता कामा नये. अंतरी केवळ शून्य झालेले, परमात्मा झालेले असे ते असले पाहिजे आणि त्यांनी निरूपण केलं पाहिजे. म्हणून कोणाकडून ही ऐकता येणार नाही. श्रवण जरी करायचं असलं तरी एवढ्या कॅटेगरीकडून ऐकायचं. जे उत्तम साधक आहेत आणि निरूपण करतात
अशा साधकांनी निरूपण करताना स्वांत सुखाय सेवाभावी अशा वृत्तीने निरूपण करायला पाहिजे. निरूपण करता करता त्याच्यामध्ये धोके काही संभवतात. ते धोके म्हणजे लोकांनी मोठं म्हणणं. लोक म्हणायला लागतात की आता तुम्हीच आम्हाला सद्गुरू समान आहात. तेव्हा त्याला वाटायला लागतं की खरंच आता या लोकांना आपल्याशिवाय पर्याय नाही, आपण आता यांच्याकरता काहीतरी करायला पाहिजे, यांच्याकरता तरी आपण गुरु बनायला पाहिजे. हे अडथळे आहेत. उत्तम साधकांनी निरूपण करत असताना या अडथळ्यांना चांगल्या रीतीने तोंड द्यायला पाहिजे. लोक आता असं म्हणतात की आम्हाला तुमच्याकडूनच अनुग्रह पाहिजे. आली पंचायत. लोक म्हणतात. अशा रीतीने उत्तम साधक असेल त्यांनी या सर्व गोष्टी सांभाळून निरूपण करायला पाहिजे. जर याच्यात चुकला तर त्याचाही फायदा नाही आणि जे ऐकतात त्यांचाही फायदा नाही. अशा रीतीने श्रवण ही जी साधना आहे, ही साधना सद्गुरूंकडून करायला पाहिजे की ज्यांच्याकडून जे भक्ती म्हणून साधना करतात आणि ऐकणारा देखील भक्ती म्हणून ऐकतो. याच्याबद्दल भगवंतांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. पण जो बोलणारा आहे तो बोलणारा कोणत्या भावाने बोलेल, कोणत्या भावाने त्यांनी बोलावं, सद्गुरूंनी बोलावं हेही ठीक आहे. पण सद्गुरूंनी देखील काय भावाने बोलावं, सद्गुरू काय भावाने बोलतात हे देखील भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. 10व्या अध्यायात सुरुवातीला 10व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः. तू पुन्हा एकदा माझं परम वचन ऐक असं भगवंत म्हणतात. भूय एव महाबाहो शृणु ऐक मे परमं वचः यस्तेहम प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. तुझ्या हिताची इच्छा करून, तुझ्या हिताची कामना करून मी तुला सांगतो आहे, परम वचन सांगतो आहे, ते तू ऐक. आपण फक्त 2च श्लोक संदर्भाकरता घेऊ. सांगितलेलं आहे अनेक श्लोकांमध्ये, पण हे श्लोक महत्वाचे आहेत. 11व्या अध्यायामध्ये जो पहिला श्लोक आहे मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संहितम यस्त्वया उक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम असं अर्जुन कबुली देतो 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला. या 2 श्लोकांमध्ये सद्गुरू देखील काय पद्धतीने निरूपण करत असतात याचा खुलासा किंवा उलगडा होतो. अर्जुन असं म्हणतो की मदनुग्रहाय, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून आपण बोलला. याचा अर्थ जे बोलणं आहे, जे श्रवण आहे, ते श्रवण आपल्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून श्रवण आहे या भावाने श्रवण करायला पाहिजे आणि वक्त्याने देखील त्याच भावाने बोललं पाहिजे. मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम. काय बोललं पाहिजे? अध्यात्म संज्ञित असं परम गुह्य. इथं देखील भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः, माझं परम वचन तू ऐक असं भगवंत म्हणतात. आता मी बोलतो आहे, बोलेन तर परम वचन बोलेन. इथं देखील अर्जुन म्हणतो की मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम. आता अर्जुन म्हणतो आणि सद्गुरूंनी हे बोलायला पाहिजे कसं? अर्जुन म्हणतो यस त्वया उक्तम, ज्या प्रकारे तू सांगितलंस, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून सांगितलंस. अध्यात्म संज्ञित असं परम गुह्य तू मला सांगितलं आणि हितकाम्य, या हिताच्या उद्देशाने तू मला हे सांगितलंस. जेव्हा सद्गुरू शिष्याला सांगतात तेव्हा तो अनुग्रहच असतो. आपल्याकडे रूढ अर्थाने अनुग्रह घेण्याची पद्धत आहे. शिष्य सद्गुरूंकडे जातो, शरण जातो, त्यांना विचारतो की आपण मला उपदेश कराल का?
आपण सांगाल तशा प्रकारची साधना मी करेन, जीवनभर करेन. सद्गुरू पाहतात, त्याची आस्थेची संज्ञा पाहतात, आस्था पाहतात आणि अनुग्रह देतात. आस्था हाच अधिकार, कारण अधिकार हा क्रमाक्रमाने वाढत जाणारा असतो. अनुग्रह घेण्याच्या आधीचा अधिकार म्हणजे आस्था, एवढा एकच अधिकार. कितीतरी लोकांना आपण आधी अधिकार कमवावा असं वाटतं. आस्था एवढा एकच अधिकार सुरुवात करण्यासाठी पुरेसा आहे. जर आस्थाच नसेल तर अनुग्रह घेण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून स्वामीजींना स्वरूपानंदांनी सांगितलं, स्वामीजींनी विचारलं की अनुग्रह द्यायचा कोणाला? ते म्हणाले आस्थेची संज्ञा पुरे. म्हणून ज्याला आस्था आहे त्याला अनुग्रह द्यायचा. हा अनुग्रह ही एकूण अनुग्रहाच्या परंपरेतली पहिली आणि स्थूल अशी गोष्ट आहे. तीही सूक्ष्म असली तरी एकूण विचार करता सुरुवातीची ही गोष्ट स्थूलच असेल. कारण अनुग्रह हा रोज घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडून जे आपण ऐकतो ते अनुग्रह म्हणूनच ऐकलं पाहिजे. ते जे निरूपण करतात ते दुसरं काय असतं? तो अनुग्रहच असतो, ती कृपाच असते. कृपेनीच असलेलं बोलणं असं असतं. अशा प्रकारचं बोलणं रोज श्रवण करण्यासाठी म्हणून अथवा अशा प्रकारचा अनुग्रह रोज घेण्यासाठी म्हणून साधकाला कष्ट करायला लागतात, श्रम करायला लागतात. नुसती गादीवर एक दिवस बसून होणारी ती गोष्ट नाही. साधकाच्या सातत्याच्या श्रमाने ती सिद्ध होणारी गोष्ट आहे. साधकांनी रोज अनुग्रहासाठी म्हणून श्रम करावे. सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ती साधना करावी. त्यामुळेच खरा अनुग्रह होतो. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, दोही सकट नारायणे व्यापूनी घेतले. अनुग्रहाने जे आत्मज्ञान व्हायचं त्या आत्मज्ञानाला अनुलक्षून अंतिमतः अनुग्रह हा शब्द आहे. त्यामुळं जो अनुग्रह म्हणून श्रवण करतो, अनुग्रह म्हणून साधनेचे कष्ट उपसतो, असा साधक अपेक्षित आहे. आणि सांगणाऱ्यांनी देखील अनुग्रह म्हणून, कृपा म्हणून असंच सांगावं, मौज मजा म्हणून नव्हे. मी एका सत्पुरुषांकडे गेलो होतो मध्यंतरी आणि त्यांना म्हटलं की आशीर्वाद द्या. ते म्हणाले की सांगून ठेवतो की या जगतामध्ये कलियुग चालू आहे. इथं शाप आणि आशीर्वाद दोन्ही गोष्टी काम करत नाहीत. कर्मच काम करतं माणसाचं. कर्मच फळ देणारं असतं. म्हणाले मात्र कर्माची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा श्रद्धेने निर्माण होते. आणि फार फार तर आशीर्वादाचा उपयोग श्रद्धा निर्मितीकडे होऊ शकेल. पण कर्मच फळ देतं हे लक्षात ठेवा. मी त्यांना हात जोडून असं सांगितलं की हा जरी अंतिम सिद्धांत असला तरी देखील तुमच्या आशीर्वादाने जर श्रद्धा निर्माण होत असेल आमच्या अंतःकरणात तर द्या आशीर्वाद. कारण हे संतांचं, सद्गुरूंचं कार्य आहे. जर सद्गुरूंनी अथवा संतांनी हे कार्य करायचं ठरवलं नाही तर ही श्रद्धा तरी कशी निर्माण होणार? म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये या गोष्टी नीट समजलेल्या आहेत आणि तरी आशीर्वाद देतो, तरीही अनुग्रह करता देतो, तोच सद्गुरू. दुसरे सद्गुरू असू शकत नाही. मी माझं बोलायचं काम करेन, लिहायचं काम करेन, समजायचं तर तुम्ही समजा, असं कार्य असू शकत नाही. असा अनुग्रह असू शकत नाही. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये जे काही कथन केलं ते अर्जुनामध्ये फरक पडावा म्हणून कथन केलं. मी माझं सांगायचं काम करतो, तुला घ्यायचं असेल तर घे, अशी वृत्ती नव्हती. म्हणून मदनुग्रहाय परमम. जो घेणारा आहे तो घेणारा पूर्ण कष्ट करणारा असला पाहिजे आणि त्या कष्टामध्ये सातत्य पाहिजे. एक दिवस एक तासाची गोष्ट नाहीये खरी ती. एकदा ते घेतल्यानंतर तो अनुग्रह सिद्ध होण्यासाठी रोजच जेव्हा जेव्हा त्यांचा संबंध येईल तेव्हा तेव्हा सर्व वेळेला त्यांच्याकडून आपण अनुग्रहच घेतो आहोत या भावानेच त्यांच्या समोर पाहिजे. परमात्मा कष्टाशिवाय मिळणार नाही.
पण कष्टाने जे आपल्या हातात येतं तो परमात्माही नसेल हेही लक्षात ठेवा. आपल्या हातात आपल्या शक्तीनुसार जे येतं तर ते आपल्या हातात येण्याच्या क्षमते एवढं असतं, तो परमात्मा नसेल. माझ्या हातात जेवढं मावू शकतं तेवढंच मी हातात घेऊ शकतो. ते मात्र परम असं आहे, फारच व्यापक आहे, असीम आहे. ते माझ्या दोन हातात मावणारं नाही, तरी मी त्याच्याकरता कष्ट करायचे आहेत. माझ्या हातात घेण्यासाठी मी प्रयत्नही करायचेच आहेत. असे प्रयत्न करत असताना जेव्हा दोन हातामध्ये मावण्यासारखी वस्तू नाही तेव्हा मी समजून असायला पाहिजे की जर ते कृपा करतील तरच मला मिळेल. म्हणून श्रम तर पाहिजेतच, अधिक नम्रता पाहिजे, म्हणजे मग रोज अनुग्रह प्रतीतीला येईल. कष्ट करण्याची अजून एक रीत आहे, ती म्हणजे श्रम अधिक अहंता. म्हणजे कित्येक साधक श्रम करतात, खूप श्रम करतात, अधिक अहंता बाळगतात. हे जीवन दंभाकडे घेऊन जाणारं जीवन राहील. कारण अहंतेनी मी मिळवतो या भावानी हातात येण्यासारखं ते तत्व नाही. ते तत्व जेव्हा हातात येईल तेव्हा साधकाला कळतच की हे माझ्या श्रमाचं फळ नाही, हे कृपेचं फळ आहे. नुसत्या श्रमाने हे प्राप्त होणार नाही. म्हणून अनुग्रहामध्ये साधकाचे कष्ट अपेक्षित आहेत, रोज प्रत्येही नम्रता अपेक्षित आहे. कष्ट आणि नम्रता हीच पात्रता असेल तर आपला घडा ज्ञान घेण्यासाठी सुलटा ठेवलेला असेल. त्याच्यामध्ये ज्ञान येऊन मावेल, बसेल. आणि कष्ट अधिक अहंता जर असेल तर पालथा ठेवलेला घडा जसा असतो तसे आपण असू. त्याच्यावर कितीही जरी ज्ञान ओतलं तरी बाजूने निघून जाईल, आत एक थेंब देखील जाणार नाही. म्हणून मदनुग्रहाय, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून, अनुग्रह करण्यासाठी म्हणून निरूपण असावं. आणि हे निरूपण करण्याचा अधिकार संतांना अथवा सद्गुरूंनाच आहे. असा अधिकार जर श्रोत्यांनी दिला आणि वक्त्याला वाटायला लागलं की मी अधिकारी झालो, त्या क्षणाला पतन होतं. कोणी मानेन असे होतात. अवघड वाट चालायला लागते. नुसतं प्रवचन करता येतात की नाही हा विषय नाहीये. प्रवचन करता येत असतील पण आता हा चळला, हा आता ढळला त्या वाटेवरून असं लोक समजतील. आणि तुमच्याही अंतःकरणामध्ये कोणत्या तरी ईशणेमुळेच ही इच्छा निर्माण झालेली आहे, तेव्हा तो अनुग्रह असू शकत नाही. जर ज्ञानाची निर्मिती व्हायला हवी असेल तर ती ज्ञानाची निर्मिती भक्ती म्हणून, श्रवण भक्ती म्हणून, तर अनुग्रह भावनेनी वक्त्यांनी सांगायला पाहिजे, श्रोत्यांनी ऐकायला पाहिजे. परमम गुह्यम अध्यात्म सौन्नितम हे काय पुढच्या वेळेला. तुम्ही इतके रंगून गेलेला आहात की मला याच्या पुढचं प्रवचन लगेच करावं असं वाटतंय. माझा वेळ थोडा गेला कसा की ज्या भक्तीविषयी तुम्ही ऐकणार आहात की भक्ती म्हणजे काय आहे हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगण्यामध्ये माझा थोडा वेळ गेला. याचं कारण त्या भक्तीविषयीची सुस्पष्ट कल्पना कितीही जरी सांगितली तरी देखील पुन्हा एकदा सुस्पष्ट कल्पना करूनच हा विषय ऐकला पाहिजे असं मला वाटत नाही. म्हणून मी ती देत राहतो. त्यामुळे जवळपास 10-1 मिनिटं वेळ ती भक्ती म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला सांगण्यासाठी गेला. नाहीतर परमम गुह्यम अध्यात्म सौमितम झालं असतं. पुढच्या वेळेला होईल. हरिओम.